आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. धर्मेंद्र कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की शेड्यूल्ड कास्टच्या अपंग विद्यार्थ्याबरोबरच मला देखील MPSCच्या अतिरिक्त संधी देण्यात याव्यात. जशा मर्यादा शेड्यूल्ड कास्टच्या अपंग विद्यार्थ्याला MPSCची परीक्षा देण्यासाठी नाही आहेत, तशाच मर्यादा मला देखील असल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती. या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचं जजमेंट पास केलेलं आहे. या जजमेंटला पास करत असताना मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हा एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांना समतेच्या तत्वावरती काही वेगळ्या तरतुदी त्यांना देण्यात आलेल्या आहेत. अर्थातच MPSCचे अटेम्प्ट किती वेळेस द्यावेत हे त्यांचं निश्चित नाही, कारण त्यांना तशी कोणतीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. या व्यतिरिक्त OBC आणि जनरल अपंग असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र 9 वेळेसचे अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत. धर्मेंद्र कुमार यांचं म्हणणं असं होतं की शेड्यूल्ड कास्टच्या अपंगाची जशा पद्धतीची कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीमध्ये मला देखील कन्सिडर करण्यात यावं आणि त्यांना जशा मर्यादा नाहीत तशाच प्रकारच्या मर्यादा मला देखील घालून देण्यात येऊ नयेत. आता बघा, शेड्यूल्ड कास्ट हा एक वर्ग आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि त्या प्रवर्गासाठी काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत असं देखील मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. अर्थातच MPSCचे अटेम्प्ट शेड्यूल्ड कास्टच्या विद्यार्थ्यांनी किती वेळेस द्यावेत याची कोणतीही मर्यादा नाही, जसं की खुल्या प्रवर्गासाठी आणि OBCसाठी आहे. तशी कोणतीही मर्यादा शेड्यूल्ड कास्टच्या MPSCच्या विद्यार्थ्यांना नाही आहेत. आता या शेड्यूल्ड कास्टमध्ये अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना देखील हा नियम लागू होतो आणि म्हणून अपंग असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांची एक स्वतंत्र कॅटेगरी तयार होते आणि या स्वतंत्र कॅटेगरीमध्ये म्हणजे अपंगाच्या कॅटेगरीमध्ये धर्मेंद्र कुमार यांनाही कन्सिडर करण्यात यावं आणि धर्मेंद्र कुमार यांना देखील अपंगाप्रमाणे ट्रीट करण्यात यावं आणि त्यांना शेड्यूल्ड कास्टच्या अपंग विद्यार्थ्याबरोबरच अतिरिक्त अटेम्प्ट म्हणजे त्याला कोणतीही मर्यादा नसलेली असे नियम मला देखील लागू करण्यात यावेत. आता यावरती जजमेंट पास करत असताना न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती अश्विन भांबे यांनी एक महत्त्वाचं जजमेंट पास केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी एक स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आलेला आहे आणि त्याला भारतीय संविधानानं मान्यता देण्यात आलेली आहे. अर्थातच तुम्ही जर कलम 15 आणि 16 काढून बघितलं तर या दोन्ही कलमामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष तरतुदीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा वर्ग संविधानाने मान्य केलेला आहे आणि या वर्गाच्या एम्पॉवरमेंटसाठी किंवा त्यांना समतेच्या पातळीवरती आणण्यासाठी त्यांच्यासाठी काही विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये अपंग असलेल्या विद्यार्थ्याला देखील या तरतुदी लागू होतात आणि म्हणून अनुसूचित जातीच्या अपंग विद्यार्थ्याला देखील MPSCचे अटेम्प्ट देण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, तो कितीही वेळेस MPSCचे अटेम्प्ट देऊ शकतो. परंतु जर दुसरा अपंग विद्यार्थी असेल तर त्याला मात्र हे नियम लागू होत नाहीत. धर्मेंद्र कुमार यांचं म्हणणं असं होतं की शेड्यूल्ड कास्टमधल्या अपंग विद्यार्थ्यांची आणि माझी कॅटेगरी एकच आहे, कारण तेही अपंग आहेत आणि मीही अपंग आहे, त्याच्यामुळं आम्हाला एकाच कॅटेगरीमध्ये कन्सिडर करण्यात यावं आणि त्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीचे नियम आहेत तेच नियम मला देखील लागू करण्यात यावेत, म्हणजेच मला देखील कोणत्याही प्रकारचे अटेम्प्ट असू नयेत. या याचिकेवरती निर्णय देत असताना उच्च न्यायालयाच्या या दोन्ही न्यायाधीशांनी असं म्हटलेलं आहे की जरीही समजा OBCला आरक्षण असलं आणि SCला आरक्षण असलं तरी OBCची तुलना किंवा SCची तुलना एकमेकांसोबत होऊ शकत नाही. अर्थातच OBC हा वर्ग SC सोबत आपली तुलना करू शकत नाही, कारण SCला वेगळे नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं हा जो काही नियम आहे हा नियम संवैधानिक आहे आणि त्याला मनमानी आहे असं म्हणता येणार नाही. धर्मेंद्र कुमार यांचं म्हणणं असं होतं की हे जे सगळे नियम आहेत हे सगळे मनमानी आहेत, त्याच्यामुळे त्याच नियमामध्ये मला देखील बसवण्यात यावं. पण मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की हे काही मनमानी नियम नाही आहेत, तर हे संविधानाने मान्य केलेले नियम आहेत आणि त्याच्यामुळे याला मनमानी असं म्हणता येणार नाही. आणि त्याचबरोबर इतर विद्यार्थी जे आहेत किंवा इतर कॅटेगरीमधले जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना SC कॅटेगरीच्या अपंग विद्यार्थ्याबरोबर देखील कन्सिडर करता येणार नाही, कारण ते SC कॅटेगरीच्या अंडर असलेले अपंग आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे नियम हे शेड्यूल्ड कास्टला जे नियम आहेत ते नियम आहेत आणि म्हणून त्या अपंग विद्यार्थ्याबरोबर इतर अपंग विद्यार्थ्याची तुलना होऊ शकत नाही. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल्ड कास्टच्या
कॅटेगरीच्या विद्यार्थ्याबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्याची देखील तुलना आपल्याला करता येऊ शकत नाही, अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी पास केलेलं आहे. आणि धर्मेंद्र कुमार यांची जी काही याचिका होती, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला अपंग कॅटेगरीमध्ये जरी कन्सिडर केलं गेलेलं असलं तरी एससीचे अपंग हे वेगळे आहेत आणि इतर कॅटेगरीमधले अपंग विद्यार्थी हे वेगळे आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला दोघांना एका कॅटेगरी म्हणजे अपंगाच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करता येणार नाही, कारण ते एससीचे अपंग आहेत आणि तुम्ही जनरल अपंग आहात. त्याच्यामुळं दोघांना तुम्हाला एकाच कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करता येत नाही. त्याचं कारण सांगत असताना देखील आपल्याला असं विश्लेषण करता येऊ शकतं की शेड्यूल कास्ट सोबत जे काही सामाजिक भेदभाव झालेला आहे त्या अपंग विद्यार्थ्यासोबत, तो सामाजिक भेदभाव हा ओपन कॅटेगरीच्या किंवा ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासोबत सामाजिक भेदभाव झालेला नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे की त्यांना देखील त्याच्यामध्ये कन्सिडर करता यावं, तर त्याच्यासोबत सामाजिक भेदभाव झाला नसल्यामुळे त्यांना या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करता येत नाही. आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने ही धर्मेंद्र कुमार यांची याचिका फेटाळून लावलेली आहे. आपल्याला नेमकं या याचिकेबद्दल आणि या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. शेड्यूल कास्ट मधले अपंग विद्यार्थी हे जनरल अपंग विद्यार्थ्यापेक्षा वेगळे असतात का, आणि ते कशा पद्धतीने असतात, त्यांच्यासोबत नेमकं काय झालेलं असतं आणि मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं या दोघांना वेगळं का मानलेलं आहे, हे देखील आपलं विश्लेषण सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.